पाहू शकता आज आपण मस्त अशी हिरवीगार शेपूची भाजी आणलेली आहे। शेपूची भाजीची झटपट अशी डब्यासाठी कशा प्रकारे तयार करायचं आहे तेही साधी आणि सोपी आणि झणझणीत अशी। व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। भाजी इतर मी सर्व साफ करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। माती खूप असते त्यामुळे स्वच्छ आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया आधी। आता आपण इथे एका टोपामध्ये पाणी घेतलेले आहे, याच्यात भाजी टाकूया। भाजी आपल्याला थोडी थोडी टाकायची आहे आणि धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित। भाजी आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे, पाहू शकता। आता आपण बारीक अशी चिरून घेऊया शेपू। भाजी आपल्याला अशी थोडी थोडी घ्यायची आहे आणि बारीक अशी चिरून घ्यायचं आहे करकर। पाहू शकता आपण मस्त अशी शेपू बारीक अशी कट करून घेतलेले आहे मस्त। आता आपण ह्याला फोडणी घालूया। इथं आपण फोडणीसाठी हिरव्या मिरच्या वापरणार आहे। तर हिरव्या मिरच्या इथं 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। ही मिरच्या तिखट आहे, तिखट तुम्ही तुमच्या अनुसार कमी जास्त मिरच्या वापरू शकता। आपण ह्याचे देठ काढून घेऊया। मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपण हे वाटून घेऊया। इथं लसूण घेतलेले आहे 10-12 कळे। लसूण थोडा जास्त वापरायचा आपल्याला। इथं अर्धा चमच मीठ टाकूया, बारीक असे वाटून घेऊया। पाहू शकता अशा प्रकारे आपण मी वाटून घेतलेले आहे मिरची लसूण। आता आपण हे फोडणी घालूया। इथं आपण गॅसवर कढाई ठेवलेली आहे, कढाईमध्ये 1 पळी ऑइल टाकून घ्यायचं आहे। ऑइल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे हिरव्या मिरच्या टाकायचं आहे ठेचलेले। ऑइल आपलं गरम झालेलं आहे। आता आपण हे वाटलेले हिरव्या मिरच्या टाकूया बारीक केलेले। मिरच्या चांगलं परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं। लसूण आणि मिरच्या व्यवस्थित त्याचा कच्चा वास येणार नाही अशा प्रकारे। आपलं मिरची आणि लसूण छान अशी परतून झाली आहे। त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया। शेपूसाठी इथं आपण डाळ भिजत ठेवलेली होती रात्री चण्याची, ती आपण ह्याच्यामध्ये फोडणीत टाकूया। चण्याची डाळ आपण छान 1-2 मिनिटं परतून घेऊया। चण्याची डाळ शेपूमध्ये मस्त लागते आणि भाजीची टेस्ट पण 1 नंबर लागते। चण्याची डाळ जर टाकून आपण शेपू केले तर आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी लागते। त्यामुळे चण्याची डाळ टाकून नक्की एकदा सुकी भाजी शेपूची नक्की बनवा। पाहू शकता आपण 2 मिनिटं परतून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये शेपू टाकून घेऊया बारीक चिरलेली। भाजी छान मिक्स करून घेऊया आपण, हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। बघू शकता दिसायला किती सुंदर भाजी दिसते आपली। आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा पाणी टाकून घेऊया जे डाळ शिजण्यापुरता। डाळ चांगली मऊ अशी शिजून द्यायचं आहे। 1-5 मिनिटं शिजून देऊया, लगेच शिजते डाळ पण भिजलेली आहे। आता आपण वरती प्लेट ठेवून देऊया। पाहू शकता पाणी सर्व आटलंय आपलं। ते पूर्ण पाणी आटायपर्यंत 1-2 मिनिटं शिजून देऊया। आपली डाळ पण शिजत आली आहे।
पाहू शकता मस्त अशी भाजी आपली रेडी झालेली आहे. डाळ सुद्धा शिजली आहे. मस्त ऑइल सुटलंय भाजीला, म्हणजे आपली भाजी रेडी झाली आहे. इथं आपण गॅस बंद करून टाकले. पाहू शकता मस्त अशी भाजी आपली, छान अशी सुक्की भाजी, डब्यासाठी झटपट भाकरीसोबत, बाजरीच्या, ज्वारीच्या, चपात्यासोबत एक नंबर लागते ही भाजी. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवा. आणि कशी वाटली तुम्हाला ही भाजीचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.